कृत्रिम आणि भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झाल्यानं लासलगावकर यांनी आज बंदची हाक दिलेली आहे। या बंदमध्ये नागरिक आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। गेल्या 20 दिवसांपासून शहरात पाणी पुरवठा न झाल्यानं आजचा हा बंद पुकारण्यात आलेला आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे। अधिक अपडेट या संदर्भातले आपण जाणून घेणार आहोत। संदीप जेजूरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। संदीप, लासलगावकरांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर सुद्धा बहिष्कार टाकण्याचा आता निर्णय घेतलेला आहे पाणी पुरवठा न झाल्यामुळे। संदीप, थोडक्यात काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, लासलगावसह 16 गाव पाणी पुरवठा योजनेची नेहमी पाईपलाईन फुटत असते, कधी कधी पाणी मोटर खराब असते, तर कधी लाईट बिल न भरल्याने कनेक्शन कट केले जात असते। त्यामुळे लासलगावकरांना कृत्रिम अशा पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून नळाला पाणी नाही आल्याने भीषण आणि कृत्रिम अशी पाणी टंचाई लासलगावकरांच्या भोवती निर्माण झालेली आहे। या पार्श्वभूमीवर लासलगावकर ग्रामस्थांनी आज लासलगाव बंदची हाक दिलेली आहे। या लासलगाव बंदमध्ये नागरिक आणि व्यापारी हे देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याने 100% हा कडकडीत बंद जो आहे तो पाळण्यात येत आहे। तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर देखील लासलगाव ग्रामस्थांनी जे आहे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील आज दिलेला आहे। पाणी टंचाईमुळे लासलगावातले ग्रामस्थ त्रस्त आहेत। राजकीय नेत्यांचं या कृत्रिम आणि भीषण पाणी टंचाईकडे लक्ष आहे का, हा खरा प्रश्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।